श्री श्री ॲग्री ट्रस्ट आर्ट ऑफ लिव्हिंग जळगाव केशव स्मृती प्रतिष्ठान संचलित समग्र कृषी व ग्रामीण विकास प्रकल्प यांच्या संयुक्त विद्यमाने आज रानभाज्या आणि नैसर्गिक शेतमाल महोत्सवाचे आयोजन जळगाव शहरात यावेळी करण्यात आले होते। या महोत्सवाचे उद्घाटन जिल्हा पोलीस अधीक्षक यांच्या पत्नी सानिका धिवरे यांच्या हस्ते करण्यात आले। यावेळी व्यासपीठावर माजी कृषी अधिकारी अनिल भोकरे, जळगाव जनता बँकेचे उपाध्यक्ष नितीन जवर, डॉक्टर गिरीश बोरसे, रंजना बोरसे आदींची यावेळी उपस्थिती होती। शेतीमध्ये वाढता बदल, रासायनिक फवारण्यासह वापरात बदलती जीवनशैली, वाढते प्रमाण, प्रदूषण, अयोग्य आहारामुळे आरोग्याच्या अनेक समस्या निर्माण होत आहे। अशा परिस्थितीत नैसर्गिकरित्या उगवलेल्या विषमुक्त पौष्टिक औषधी गुणधर्मांनी समृद्ध रानभाज्या महोत्सवाचे सर्वसामान्यांपर्यंत पोहोचवण्याच्या उद्देशाने श्री श्री रानभाज्या महोत्सव आयोजित करण्यात आला होता। या रानभाज्या महोत्सवामध्ये विविध प्रकारच्या भाज्या उपलब्ध होत्या। या संदर्भातली माहिती समग्र कृषी ग्रामीण विकास प्रकल्पाचे पदाधिकारी अनिल भोकरे यांनी आज दिनांक 9 ऑगस्ट रोजी दुपारी 2 वाजता दिली। आज आपण बघतात की श्री श्री रानभाज्या व नैसर्गिक शेतमाल महोत्सवामध्ये जळगावकरांनी नागरिकांनी फार मोठा प्रतिसाद दिलाय आणि प्रतिसाद देण्याचं एकमेव कारण की आम्हाला रानभाज्यांचं आरोग्याच्या दृष्टीने महत्त्व समजून घेता येईल का, आणि ते समजण्यासाठी आज आपण या ठिकाणी डॉक्टर मनोज चोपडे सरांनी त्याचं सादरीकरण करून सांगितलं की नेमकं करटोले असेल, आंबाडी असेल, नैसर्गिक जेवढ्या काही भाज्या आहेत रानभाज्या यांचा कुठला भाग खाल्ला पाहिजे, आरोग्याच्या दृष्टीने कुठल्या आजारांवरती त्यांचं काम चालतं आणि त्याची पाककृती ही कशी केली पाहिजे याचं देखील सादरीकरण, आणि तो फार लोकांना भावला। आणि आपण सगळे म्हणतो की पर्यावरणाचा ऱ्हास होतोय, आपल्याला सशक्त भारत हा बनवायचा आहे, आत्मनिर्भर जर का बनवायचा असेल तर आरोग्य हे फार महत्त्वाचं आहे। आणि म्हणून सगळी जरी प्रगती केली असेल पण आरोग्यासाठी आपल्याला नक्कीच, आणि म्हणून आपल्या हे जे काही निसर्गाने दिलेलं देणं आहे, ही जी काही संपत्ती आहे ही आम्हाला आरोग्याच्या दृष्टीने लोकांना कनेक्ट करायचं होतं, आणि त्यासाठी हा फार प्लॅटफॉर्म आहे। आणि म्हणून एकीकडे रानभाज्या असतील आणि त्याचं डिजिटायझेशन त्याचा देखील वापर करून, एवढंच नव्हे तर यापुढे वर्षभर या रानभाज्या उपलब्ध व्हाव्या म्हणून डिहायड्रेशनचे युनिट पण आता आपण जिल्ह्यामध्ये करतो आहोत, जेणेकरून, आणि एवढंच नव्हे तर दर आठवड्याला दर रविवारी या ठिकाणी विक्रीची व्यवस्था, कारण की आज सगळेच काही येऊ शकले नाही, परंतु आपल्या सगळ्यांचं प्रसार माध्यमांचं पाहून लोकांची मागणी सातत्याने होते। आणि हा जो उपक्रम आहे हा मागील 12 वर्षाचा असलेला जो आमचा तप आहे, मग एक त्याच्यामध्ये श्री श्री आर्ट ऑफ लिव्हिंग असेल, कृषी विभाग असेल, आदिवासींचे उपक्रम असतील, आणि आजच्या आदिवासीच्या दिवशीच्या निमित्ताने, क्रांती दिनाच्या निमित्ताने आम्ही हे असं नियोजन केलेलं आहे की आपल्याला सशक्त जळगाव, सशक्त भारत जर का बनवायचा असेल तर आरोग्याच्या दृष्टीने रानभाज्याला आपण याला फार मोठी आरोग्याच्या दृष्टीने प्रसिद्धी देण्याचं काम, आणि त्याला मिळालेला प्रतिसाद हा नक्कीच वाख्यानाजोग्य आहे।